कशेडी घाटात जुन्या मार्गावरून एसटी सेवा सुरू राहण्याबाबत ग्रामस्थांची आग्रही मागणी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात नव्याने सुरू होणाऱ्या मार्गावर कशेडी बोगद्यातून काही काळ वाहतूक सुरू करण्यात आली होती। यानंतर गेल्या 2 दिवसांपासून स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महामार्ग प्रशासन, रत्नागिरी रायगड प्रशासन आणि महामार्ग प्रशासन दखल घेऊन अवजड वाहने आणि एसटी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे। परंतु महामार्गावरील कशेडी घाटातील महत्त्वाचा स्पॉट समजला जाणारा कशेडी बंगला येथून सुमारे परिसरातील 20 ते 25 गावांचा एसटीमुळे संपर्क तुटला होता। याबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या। यासह यूट्यूब चॅनल, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून या मार्गावरील स्थानिक नागरिकांची समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर महामार्ग प्रशासन आणि रायगड रत्नागिरी प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन अवजड वाहतुकीस एसटी सेवा पुन्हा कशेडी बंगला मार्गे सुरू केल्यामुळे या मार्गावरील स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी भविष्यात येत्या पावसाळ्यामध्ये पुन्हा ही सेवा नवीन मार्गातून कशेडी बोगद्यामार्गे सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता गुरुवार रोजी या मार्गावरून आमच्या पद्धतीने प्रवासी जनतेशी संपर्क साधला असता याच मार्गावरून पळचिल येथील स्थानिक नागरिक विवेक नारायण जाधव आणि राजेश मोरे पोलादपूर हे या मार्गावरून येत असताना आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी महामार्ग प्रशासन, रत्नागिरी रायगड एसटी प्रशासन यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत नवीन मार्गाने एसटी सेवा सुरू न करता जुन्या मार्गाकडूनच कायमस्वरूपी एसटी सेवा सुरू राहावी अशी आग्रही मागणी करून एसटी प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत पोलादपूर ते गोलदारा आणि पोलादपूर ते जलाची वाडी एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे। याबाबत महाडागर प्रमुख यांना पळचिल ग्रामस्थांच्या वतीने एसटी सेवा सुरू ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचेही विवेक जाधव यांनी माहिती देताना सांगितले आहे। महामार्ग प्रशासन व पोलादपूर तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन कशेडी घाटातील आजूबाजूच्या परिसरातील गावातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन रत्नागिरी विभाग व पेण विभाग यांच्याकडून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या एसटी गाड्यांना कशेडी बंगला येथे थांबा देण्यात आल्याचे यापूर्वीच एसटी परिवहन महामंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे। परंतु सद्यस्थितीत कशेडी बोगद्यातून अवजड वाहतूक व एसटी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असली तरीही भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात कशेडी बोगद्यातून एसटी सेवा सुरू झाल्यास कशेडी परिसरातील जनतेला एसटी सेवेपासून वंचित राहावे लागेल। यासाठी ग्रामस्थांकडून जुन्या मार्गानेच एसटी सेवा सुरू राहावी अशी मागणी करण्यात आली आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।